नमस्कार। आज माणिकपूर पोलीस स्टेशन आणि एसीपी ऑफिस ह्या दोन्ही गणरायाचं आज विसर्जन होत आहे। कायदा सुव्यवस्था सांभाळणारे पोलीस अधिकारी ह्यांना देखील धार्मिक गोष्टीमध्ये म्हणजेच गणपती बाप्पावरती नितांत विश्वास आणि नितांत प्रेम आहे, परंतु कायदा सुव्यवस्थेची जाण असल्यामुळे आज संध्याकाळी शेवटचे गणपती आज सर्व जाणार आहेत आणि त्यामुळे सर्वांचं रक्षण करणे, सर्वांचा सांभाळ करणे आणि सर्व फंक्शन योग्यरीत्या व्हायला पाहिजे म्हणून ह्याने आज आपला गणपती हा दुपारच्या भर उन्हात विसर्जनासाठी निघालेले आहेत। माणिकपूर पोलीस ठाणे आणि एसीपी वसई ऑफिसच्या गणरायाला आज भक्तिमय वातावरणात निरोप देण्यासाठी माणिकपूर पोलीस ठाणे ते एसीपी ऑफिस दीनदयाल नगर ह्या मार्गाने दिवाणमान तलावापर्यंत सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी पारंपरिक वेशभूषा परिधान करून आणि पारंपरिक वाद्यासह मोठ्या आनंदात व हर्ष उल्हासात नाचत गात आपल्या गणरायाला निरोप देण्यासाठी निघाले आहेत। पोलीस हे देखील एक माणूस आहेत, त्यांना देखील भावना आहेत, सण साजरे करावे असे त्यांना देखील वाटते, परंतु खांद्यावरील जबाबदारी आणि मनात गणरायावरील अपार श्रद्धा ह्यांचा कुठेतरी सुवर्ण मध्य साधावा म्हणून गणेश चतुर्थीच्या पवित्र दिवशी दुपारच्या वेळी गणरायाला निरोप देण्यासाठी दिवाणमान तलाव परिसरात आलेले आहेत। आता आपण बघूया गणेश विसर्जनाचा कार्यक्रम।
गणपती बाप्पा मंगल मूर्ती। एक बाजू तोल जाईल नाही, अजिबात नाही तर अजिबात नाही तर नमस्कार। आज माणिकपूर पोलीस स्टेशन आणि वसई एसीपी ऑफिसचा गणपतीचं विसर्जन झालेलं आहे। कायदा सुव्यवस्था ह्यांचं रक्षण करण्यासाठी ह्यांच्या डोक्यावरती संपूर्ण वसई विरार शहर महानगरपालिका ह्या परिसरातील माणिकपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्व गणपती गणरायाचं आज विसर्जन होणार आहे। त्यासाठी ह्या पोलिसांनी ह्यांना देखील देवावरतील अपार भक्ती आणि आनंद ह्या दोघांचा देखील त्यांना समेट करायचा असतो। त्यामुळे भर उन्हामध्ये पोलिसांनी आपला गणरायाचे विसर्जन केलेलं आहे। त्याबद्दल बोलण्यासाठी आपल्या सोबत पीआय श्री चौधरी साहेब देखील आहेत। ते काय सांगत आहेत ते आपण ऐकूया। साहेब नमस्कार। नमस्कार साहेब, तुम्ही काय सांगाल आज आपला गणरायाचे विसर्जन झालेलं आहे त्याबद्दल? आज अतिशय भक्तिभावाच्या वातावरणामध्ये माणिकपूर पोलीस स्टेशनच्या गणपतीचं आम्ही विसर्जन केलेलं आहे। शासनाने जे नियम पाळून दिलेले आहेत त्या सर्व नियमांच्या अधीन राहून तुम्ही पाहताय वेशभूषा आमच्या लोकांची एकदम पारंपरिक वाद्यांच्या सोबत आणि अतिशय प्रेमाने आमच्या सर्व अंमलदार अधिकाऱ्यांनी गणरायांना आज निरोप दिला आहे। आज सर्वांना माहिती आहे आज सर्वात मोठा बंदोबस्त आमच्यासाठी आहे, तरी पण सर्व आमचे अधिकारी अंमलदार अतिशय जोशाने त्या बंदोबस्ताच्या दरम्यान सुद्धा आजच्या मिरवणुकीत सहभागी झाले, सर्वांनी आनंद घेतला। आता परत 1 तासानंतर आमचे हेच अंमलदार तुम्हाला युनिफॉर्म घालून याच ठिकाणी बंदोबस्ताला दिसतील। तर हीच एनर्जी आहे गणरायांनी, हीच एनर्जी आम्हाला शेवटपर्यंत देवो हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना। आणि सर्व आमच्या पोलीस स्टेशन हद्दीमधील नागरिकांना वसईकरांना एकच विनंती आहे, आपणही शासनाने जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमांच्या अधीन राहून आणि वेळेचं बंधन पाळून सर्वांनी प्रेमाने आणि भक्तिभावाने गणरायाला आज निरोप देऊया। आणि सर्वांनी आनंदाने 10 दिवस गेले आमच्या पोलीस स्टेशनला जे सहकार्य केलं त्याबद्दल वसईकरांचं मनापासून आभार, धन्यवाद। सर्व जनतेचे गणराय हे संध्याकाळी जाणार आहेत, परंतु तुमच्यावरती जी जबाबदारी आहे त्यामुळे तुम्ही आज संपूर्ण वसई किंवा संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिलेलं आहे की ह्या रणरणत्या उन्हात देखील तुम्ही आपल्या गणरायाला लवकर घेऊन आल्यात। तर ह्यामध्ये तुमची गणपतीची भक्ती आणि तुमच्या डोक्यावरती जी असलेली जबाबदारी आहे ह्याचं तुम्ही कसं काय उदाहरण देता? नाही, आमचे वरिष्ठ माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त वसई विभाग घोगरे साहेब, वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने साहेब आणि सर्वच अधिकारी अंमलदार यांनी आम्ही ठरवलं होतं की आपल्यामुळे लोकांना त्रास झाला नाही पाहिजे आणि ज्या वेळेत कोणीच नसतं रोडवर त्यावेळेस आपला गणपती काढायचा आणि तिथीनुसार आजच काढायचा। तर आज सकाळी आम्ही बरोबर 9 वाजता गणपतीची मिरवणूक चालू केली आणि आता पाहता आपण एकदम कुठलाही ट्रॅफिकचा अडचण न होता, कुणालाही काही अडचण न होता आज आमचं गणपतीचं विसर्जन पार पडलेलं आहे। तर आता तुम्ही बघितलेलं आहे की अपार शक्ती आणि अपार भक्तीमुळे माणिकपूर पोलीस स्टेशनचा गणपती गणरायाला आज विसर्जन लवकर करून घेतलेलं आहे दुपारच्या वेळेला। आणि संध्याकाळी पुन्हा हे सर्व अधिकारी सर्व पोलीस वर्ग हे आपल्या गणवेश घालून आता जो त्यांनी गणरायाच्या विसर्जनासाठी जो वेशभूषा केलेली आहे ती बदलून पुन्हा आपल्या कर्तव्यावर तिथे येणार आहेत। वसई लाईव्ह न्यूज साठी दिलीप डाबेसह धनंजय ठाकूर, नमस्कार।